गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये आढळून येणाऱ्या जीबीएस नावाच्या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं असं वातावरण तयार झालेलं आहे। याच पार्श्वभूमीवर हा जीबीएस नेमका असतो तरी काय हे आज आपण समजून घेऊया। जीबीएस हा नसांचा आजार असून हा काही नवीन नाही। जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये सर्दी, खोकला, ताप, जुलाब यासारखं इन्फेक्शन होतं तेव्हा त्या इन्फेक्शनशी लढण्यासाठी शरीरामध्ये काही अँटीबॉडीज तयार होतात। इन्फेक्शन कंट्रोल झाल्यानंतर काही केसेसमध्ये याच अँटीबॉडी त्या रुग्णाच्या नसांवर अटॅक करतात। त्यामुळे इन्फेक्शन कव्हर झाल्यावर साधारणतः 1 ते 2 आठवड्यानंतर त्या व्यक्तींमध्ये अचानकपणे हातापायामध्ये मुंग्या येणे, कमजोरी येणे, चालायला त्रास होणे हे लक्षण आढळतात आणि काही केसेसमध्ये श्वास घ्यायला त्रास होणं, गिळायला त्रास होणं हे देखील सिम्पटम्स आढळतात। त्यामुळे काही केसेसला व्हेंटिलेटरचा देखील सपोर्ट लागू शकतो। या आजाराचं लवकरात लवकर निदान झाल्यास आणि त्वरित उपचार मिळाल्यास या आजाराची तीव्रता ही कमी होण्यास मदत होते। पुण्यामध्ये आढळलेल्या जीबीएसच्या रुग्णांमध्ये ई कोलाय आणि कॉम्पायलोबॅक्टर जेजुनी हे 2 जीवाणू कारणीभूत असल्याचं निदर्शनास येत आहे। हे दोन्ही जीवाणू दूषित अन्न आणि पाणी यातून पसरतात। त्यामुळेच या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी। नंबर 1, पाणी हे फिल्टर करून किंवा उकळून प्यावे। जेवणापूर्वी हात नेहमीच धुवावेत। उघड्यावरील पदार्थांचं तसेच प्रोसेस्ड आणि पॅक फूडचं सेवन हे कटाक्षाने टाळावं आणि स्वतःच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचं सेवन करावं आणि नियमित व्यायाम करावा। धन्यवाद।